मला असं वाटतं उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्रित होणार निवडणूक लढवण्याचा जो विचार करतोय तो काही कार्यक्रम घेऊन जाणार होता. तो कार्यक्रम घेताना तो म्हणजे फार मोठा मॅनिफेस्टो ठेवा असं मला वाटत नाही. लिमिटेड टू द पॉईंट आणि लोकांच्या दृष्टीने त्यांना आवडेल असे काही ठराविक मुद्दे घेऊन लोकांच्या समोर जावं, एकत्रित प्रयत्न करावेत. कालच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्रित प्रयत्न केले. तिथं जी कमतरता आली ती दुरुस्त करावी आणि लोकांच्या सुद्धा आक्रमकपणे आपली भूमिका मांडावी. हे सूत्र घेऊन आम्ही निवडणुकीत जातो आणि असं वाटतं सध्या मी जे महाराष्ट्रात फिरतो आहे की लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल जर आम्हाला तिघांच्या दृष्टीनं अनुकूल आला तर मी एक खात्री देतो, काही झालं तर आम्ही 5 वर्ष सरकार उत्तम चालवणारं महाराष्ट्राच्या जनतेला दाखवू. त्याच्यात नेतृत्वाचा प्रश्न येणार नाही. मी स्वतः कुठल्याही पदाची अपेक्षा मला करायची इच्छा नाही. खूप साऱ्या गोष्टी बघितल्यात. चांगलं राज्य चाललं पाहिजे आणि लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलं पाहिजे. एवढे एकूण सूत्र आम्ही तिघेही घेऊन जाणार. नाही नाही, घर काही सांगितलं नाही. घरात सगळ्यांना जागा आहे. पक्षाचा हा व्यक्तिगत मी निकाल घेणार नाही. माझे सगळे सहकारी या संघर्षाच्या काळामध्ये मजबूतीनं उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचारले झाली तर. म्हणजे हल्ली मी कुठल्याही गावी गेलो तरी 2-3 तास येणाऱ्यांच्या स्वागत नाही पण ऐकून घेण्यास वेळ द्यावा लागतो. खरं या देशामध्ये 3 राज्य एकेकाळी प्रसिद्ध होती प्रशासनामध्ये. एक त्यावेळी त्याला म्हणायचे बॉम्बे स्टेट. महाराष्ट्र आत्ता नेहमी म्हणतो बॉम्बे दॅट इन्क्लूड्स पार्ट ऑफ द गुजरात असतो. त्याच्यानंतर तामिळनाडू, ते तामिळनाडू नव्हतं, मद्रास स्टेट होतं आणि तिसरं स्टेट होतं बिहार. या देशात तुम्ही जर बघितले की अगदी प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमधले वरिष्ठ अधिकारी असो, कॅबिनेट सेक्रेटरी असो, अनेक बिहारमधलं उत्तम अधिकारी असायचे. 1 ते 10 अनेक नावं सांगता येतील. या 3 राज्यांची प्रशासन यंत्रणा ही एक्सेप्शनल चांगली होती आणि ती महाराष्ट्राचा जर विचार केला तर संयुक्त महाराष्ट्र झाल्याच्या नंतर 2 भाग झाले. पण 2 भाग झाले तर जे पहिले मुख्यमंत्री जे होते यशवंतराव चव्हाण त्यांनी प्रशासनाची एक दिशा दाखवली आणि ती दिशा अनेक वर्ष जाणीवपूर्वक सांभाळली. त्याच्यात वसंतराव नाईक असतील, त्याच्यात शंकरराव चव्हाण असतील, अनेकांची नावं घेतायची. त्या सगळ्यांनी ते जतन केलं. मी सांगणं योग्य नाही पण आम्हाला लोकांच्यापर्यंत ॲडमिनिस्ट्रेशन आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्याशी अतिशय सुसंवाद होता आणि कधीही आज जे ऐकायला मिळतो ते कधी ऐकायला मिळत नव्हतं. हल्ली दुर्दैवानं या सगळ्या यंत्रणेकडे बघत असताना मी म्हणेल तसे निर्णय घेण्याची प्रवृत्ती ही वाढलेली आहे. त्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जो कलिकेचा तो 2
मंत्रिमंडळाचे कलिक, त्याहीपेक्षा प्रशासनाचे IAS IPS हे कलिक यांच्याशी जो डायलॉग पाहिजे तो डायलॉग हल्ली दिसत नाही. डायरेक्शन दिसतात. डायरेक्शन द्यायचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये, नाहीच नाही. पण एखाद्या विषयाच्या संबंधी अधिकाऱ्यांचंही काही मत आहे ते जाणून घेण्याची तयारी ही हल्ली दिसत नाही. किंवा कुणी आपलं मत व्यक्त करायला पुढे आला तर डायरेक्ट कुणी बोलत नाही, खाजगी सांगतात अशी शहाणी झाली. देण्याबाबतचा कर्नाटक सरकारने घेतला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पण अलीकडे 2 निर्णय म्हणजे लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि एक आज काहीतरी असं काहीतरी हे झालेलं आहे. या 2 निर्णयाकडे तुम्ही नाही, कर्नाटक सरकारचा निकाल कोर्टात टिकणार नाही, तो काही टिकणार नाही. आता हे लाडकी बहीण, लाडका भाऊ या सगळ्या गोष्टी आपण या बजेटमध्ये बघितल्या. बजेट हे दरवर्षी मांडलं जातं. महाराष्ट्रात 1-2 मंत्री असे येऊन गेले, जयंत पाटील आणि अजित पवार. या दोघांनाही 5, 6, 7, 8 वेळेला बजेट मांडायची संधी मिळाली. त्या 6-7 वेळेला बहीण भाऊ काही कुठं आलेले दिसले नाही. चांगली गोष्ट आहे, बहीण भावांचा विचार होतो याचा आनंद आहे. हा सगळा चमत्कार कालच्या लोकसभेच्याच मतदारांच्या मताचा आहे. आणि म्हणून मतदारांनी मतं व्यवस्थित दिली तर बहीण भाऊ सगळ्यांची आठवण होते. आणि आता एकच आहे की त्याच्यातली मला काळजी एकच आहे की महाराष्ट्राची एकंदरीत स्थिती काय आहे. आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंटच्या संदर्भात एक काळ असा होता की महाराष्ट्र देशातल्या पहिल्या 2-3 राज्यात होतं. परवा नियोजन मंडळाने जी यादी प्रसिद्ध केली त्याच्यात महाराष्ट्राचा नंबर 11 आहे. म्हणजे आपण 11वर जाऊन पोहोचलो आज. हे चिंता करण्यासारखं चित्र आहे. आता त्याच्यामध्ये फायनान्शियल काय पोझिशन आहे. अंदाजे 7,80,000 कोटीचं कर्ज आज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. आणि या वर्षाचं आत्ताचं कर्ज त्याच्यात 1,10,000 वेगळं आहे. तूर जी आहे महसुली ती काहीतरी 20,000 कोटीच्या पेक्षा अधिक आहे. आणि आता बजेट आपण मांडतो आणि बजेट मांडल्याच्या नंतर समजा जनरली आपल्याकडे बजेट फेब्रुवारी-मार्चमध्ये मांडतात आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुरवणी मागण्या म्हणतात, सप्लिमेंटरी डिमांड. यावेळी बजेट मांडलं त्या आठवड्यामध्ये पुरवणी मागण्या मांडल्या. पुरवणी मागण्याची रक्कम 94,000 काहीतरी नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.